नमस्कार, मी श्रुती चव्हाण. संध्याकाळच्या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे. तत्पूर्वी आजच्या सोन्या चांदीचे भाव जाणून घेऊया. आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,48,235 रुपये इतका. तर चांदीचा भाव आहे 2,25,000 ते 2,60,000 रुपये प्रति किलोच्या आसपास. आता वेळ न दवडता पाहूया आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या. नगराध्यक्षांच्या पक्षांतराने मतदारांमध्ये नाराजी, विश्वासघाताचा आरोप. निवडणूक एका पक्षाच्या चिन्हावर लढवून सत्तेसाठी दुसऱ्या पक्षासोबत गेल्याने नगराध्यक्षांविरोधात मतदारांमध्ये नाराजी वाढली आहे. पक्षांतरामुळे आमच्या मतांचा विश्वासघात झाला असा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सायबर फसवणूक टोळीचा पर्दाफाश, 12 आरोपी अटकेत. अमरावती ग्रामीण पोलिसांनी ऑनलाईन गेमिंग व सायबर फसवणुकीशी संबंधित आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून 12 जणांना अटक केली आहे. 64 बँक खाती गोठवण्यात आली असून 5 ते 6 कोटी रुपयांहून अधिक व्यवहार उघडकीस आले आहेत. गोव्यातील छाप्यात मोठ्या प्रकरणात एटीएम कार्ड, सिम कार्ड, मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. महिन्याभरानंतर छत्रपती संभाजीनगरात पावसाची हजेरी. महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. शहरासह पैठण, वैजापूर आणि सिल्लोडमध्ये रिमझिम सरी बरसल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण असून हवामान विभागाने पुढील 3 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. माधुरी हत्तीनीच्या पुनरागमनाला विलंब, 20 दिवसात अहवाल सादर होणार. कोल्हापूरच्या नांदणी मठात माधुरी उर्फ महादेवी हत्तीनीच्या पुनरागमनाचा निर्णय आणखी लांबला आहे. उच्चस्तरीय समितीने मठातील सुविधांची पाहणी करून 20 दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवालानंतर पुढील सुनावणी होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याने माधुरीच्या परतीसाठी कोल्हापूरकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे शेतीचे नुकसान. लातूरच्या जळकोट तालुक्यात मुसळधार पावसामुळे तलावे भरले असून नागरिकांना दिलासा मिळालाय. मात्र अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान, बांध फुटणे आणि झाडे उन्मळून पडल्याच्या घटना समोर येत आहेत. पाथरकुंजमध्ये देशातील सर्वाधिक पावसाची नोंद. सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी लागली असून पाटण तालुक्यातील पाथरकुंज येथे 174 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा कालच्या दिवसातील देशातील सर्वाधिक पाऊस ठरला आहे. पावसामुळे कोयना परिसरासह जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये वाढ झाली असून पर्यटकांचे आकर्षण असलेला ओझरडे धबधबाही प्रवाहित झाला आहे. भर पावसात ट्रॅफिक पोलिसांची कर्तव्यनिष्ठा, नागरिकांकडून कौतुक. पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली असताना एका ट्रॅफिक पोलिसाने भर पावसात रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत केली. कर्तव्यप्रती असलेले त्यांची निष्ठा पाहून नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव केला असून त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रतीक्षेनंतर संभाजीनगरात दमदार पाऊस, नागरिकांची धावपळ. छत्रपती संभाजीनगर शहरात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर दमदार पावसाने हजेरी लावली. सकाळच्या वेळेत अचानक सुरू झालेल्या पावसामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. अनेकांना पावसात भिजतच आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचावे लागले. टायरने भरलेल्या ट्रकला भीषण आग, महामार्गावर वाहतूक कोंडी. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील पैंजणवाडी जवळ टायर वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली. आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. घटनेमुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. धुळ्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा. धुळे शहरासह शिंदखेड, शिरपूर आणि साक्री तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतकरी सुखावले असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असून हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा इशारा दिला आहे. लातूरमध्ये बाईक चोरट्याला अटक, 6 मोटरसायकली जप्त.
लातूर शहरातील मोटरसायकल चोरीच्या घटनांवर कारवाई करत शिवाजीनगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. आरोपीकडून 6 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून सुमारे 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. डोंबिवलीत तरुणावर प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद. डोंबिवलीतील लोढा हेवन सोसायटीत जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून आरोपी देवीदास कांबळेचा मानपाडा पोलीस शोध घेत आहेत. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवगड बागायतदारांचा आक्रमक पवित्रा, 3 जुलैला जलसमाधी आंदोलनाचा इशारा. देवगडच्या जामसंडे येथे आंबा काजू बागायतदारांची बैठक पार पडली. नुकसानीच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत 3 जुलै रोजी जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. तसेच प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवत बैठकीत एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला आहे. भिवंडीत मान्सूनची दमदार एंट्री, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. लांब प्रतीक्षेनंतर अखेर भिवंडीत मान्सून दाखल झाला. जोरदार पावसामुळे तापमानात घट झाली असून उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. शहरातील रस्ते पावसाने चिंब झाले असून नागरिकांना पावसाचा आनंद घेता येत आहे. पहिल्याच पावसात मुंबईत तुंबली, माटुंग्यात वाहने पाण्याखाली. मुंबईत पहिल्याच पावसात अनेक सखल भागात पाणी साचले. माटुंगा येथील महेश्वरी उद्यान परिसरात दुचाकी आणि 4 चाकी वाहने पाण्याखाली गेल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे नाले सफाईच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा निर्माण होत आहे. मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर पलटी, चालक जखमी. मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात भरधाव कंटेनरचा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर डिवायडर ओलांडून रस्त्यावर पलटी झाला. अपघातात चालक जखमी झाला असून मदत पथकाने रुग्णालयात त्याला दाखल केले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे. कोल्हापूरच्या पाटगावचा मधाचा गोडवा आता पाठ्यपुस्तकात. कोल्हापुरातील मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाटगावचा समावेश 4थीच्या इंग्रजी पुस्तकात करण्यात आला आहे. द हनी विलेज या धड्यातून आता राज्यभरातील विद्यार्थ्यांना पाटगावच्या मध निर्मितीची माहिती मिळणार आहे. गावातील नैसर्गिक मधाची ओळख राज्यभर पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सिंधुदुर्गात पावसाने शेतीच्या कामांना वेग आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. भात रोपे तयार झाली असून काही शेतकऱ्यांनी रोपे काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र लागवडीसाठी अद्याप पुरेसा पाऊस नसल्याची शेतकऱ्यांची चिंता आहे. टिटवाळ्यात 70 वर्षीय महिलेवर हल्ला, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. कल्याण जवळील टिटवाळा येथील दहिवली परिसरात 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. शेताच्या रस्त्याच्या वादातून झाडू आणि दांडक्याने हल्ला केल्याचा आरोप समोर आलाय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संताप व्यक्त होत असून टिटवाळा पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे. मराठी उच्चारांवरून मनसे आक्रमक, राहुल नार्वेकरांना पाठवली बाराखडीची पुस्तके. मराठी भाषेच्या उच्चारातील चुकांवर आक्षेप घेत मनसेने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना बाराखडी, व्याकरण आणि मराठी साहित्याची पुस्तके पाठवून निषेध नोंदवला. मराठी शिका मग बोला असा संदेश देत मराठी भाषेच्या सन्मानासाठी आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे. तर अशा झटपट बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत धन्यवाद.